बाळांनो, प्रत्येक इक्वेशनमध्ये आपण काय करत होतो, वाय घालवायचं, वाय समान करायचं, इक्वल करायचं, अधिक वजा साइन द्यायचं आणि घालवायचं. आता आपल्याला एक्स घालवावं लागेल. वाय जर घालवायचं म्हणलं तर ह्या 5नं पलीकडं गुणलं पाहिजे, त्या 3नं अलीकडं गुणलं पाहिजे, म्हणजे दोन्ही साईडला गुणाकार करावा लागेल. आता एक्स घालवायचं असेल तर फक्त एका बाजूला गुणाकार करावा लागेल, म्हणजे अगदी साध्या पद्धतीनं गणित सुटेल. x minus 5y is equal to 16, equation number 1. x minus 3y is equal to 8, equation number 2. x ला x घालवायचं आहे, -3 न गुणायचं, इक्वेशन 2 बाय -3. -3 in bracket x minus 3y is equal to 8. सर्वांना गुणायचं बाळांनो. चुकून काही वेळेला ब्रॅकेट फक्त इथंच राहील, बरोबर चिन्हाच्या पलीकडे 8 जर बाजूला राहिलं तर गणित चुकणार. 3x मायनस मायनसचा गुणाकार प्लस इज इक्वल टू 8 त्रिक 24, इक्वेशन नंबर 3. x ला x जाईल, adding equation 1 and 3. 3x minus 5y is equal to 16. Is equal to -24. ह्या प्लसला हे मायनस गेलं बाण, 9 मधून 5 गेलं, 24 मधून 16 गेलं वजा 8. y इज इक्वल टू -8 बाय 4, y इज इक्वल टू -2. आलेली किंमत पुट y इज इक्वल टू -2 इन इक्वेशन. मग आता इक्वेशन नंबर 1 मध्ये भरलं तर चालेल किंवा 2 मध्ये किंमत भरली तर चालेल, कोणत्याही इक्वेशन मध्ये भरा. इक्वेशन नंबर 1 1 मध्ये किंमत भरूया. आता 1 नंबरची इक्वेशन काय आहे, 3x minus 5y is equal to 16. 3x minus 5y is equal to 16. 3x minus 5 into y minus 2 is equal to 16. 3x minus minus चा गुणाकार प्लस 5 दुनी 10. 3x is equal to 16 minus 10. 16 तून 10 गेलं 6. x is equal to 6/3. आंसर काय येणार बाळांनो, x is equal to -2 नाही +2 and y is equal to -2. 2 and -2. -2 किंमत आलेले इक्वेशन नंबर 1 मध्ये भरलं. 1 नंबरचे इक्वेशन घेतलं, वायची किंमत वजा वजांचा गुणाकार अधिक अधिकचं पक्षांतर वजा 6/3 2. 2 and -2 is the solution of the given equation.